संस्था चालवताना आपण कुठेतरी कमी पडलोय, चुकलोय, अडचणीत आलो म्हटल्यावरती लगेच भाजप शिवसेनेकडे संरक्षण घेण्यासाठी जाण्याची गरज नाही। चूक केली असेल तर धाडसानं त्याला सामोरं जाण्याची गरज होती। कार्यकर्त्यांना वारावर सोडून स्वतःच्या संस्था, स्वतःला बळकट करण्यासाठी काही लोक पक्ष सोडून जात असतील तर त्यांनी निश्चितपणे त्यांना जो पश्चाताप आहे तो होणाऱ्या सट्टोला खासदार विशाल पाटील यांनी नाव न घेता माजी राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांना लगावलाय। मल्लिकार्जुन पाटील यांच्या पुढाकाराने आज अक्कलकोटमध्ये काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। त्या मेळाव्यामध्ये बोलताना पाटील यांनी सिद्धराम म्हेत्रेंवरती टीका केली। ते म्हणाले, अक्कलकोटशी आमचं म्हणजे वसंतदादा घराण्याची नाळ जोडलेली आहे, हे संबंध पुढे चालू राहावेत यासाठी मी आज अक्कलकोटला आलोय। अक्कलकोटला आल्यानंतर आम्हाला प्रेरणा मिळते, स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येतो, त्याच्या दर्शनानंतर आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते। खासदार विशाल पाटील म्हणाले, प्रणित शिंदे आणि आम्हाला अक्कलकोटला मेळाव्यात येण्याबाबत सांगितलं तेव्हा लहानसा हॉल असेल, 4 कार्यकर्ते जमले असतील, त्यांच्यासमोर भाषण करायचंय आणि जायचंय असं वाटलं, पण आम्ही अक्कलकोटमध्ये प्रवेश केला तर फटाक्याची आतिषबाजी झाली, गाड्यांचं पुढचं मार्ग कार्यकर्त्यांमुळे गर्दी झाली। आम्ही म्हटलो हॉलमध्ये कोणी आहे की नाही कुणास ठाऊक, हॉलमध्ये आलो, आतमध्ये यायला नाही, जागा नाही, एवढी गर्दी होती। आतमध्ये सभागृह अगोदरच खचाखच भरलं होतं। यातून तुम्ही दाखवून दिलं की कोणीतरी गेलं म्हणून पक्ष संपत नाही। काँग्रेस पक्षाची ताकद त्यांच्या विचारामध्ये, काँग्रेस पक्षाचं काम करणारे सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे आमचे आजोबा कायम यायचे। मल्लिकार्जुन पाटील आणि त्यांचे वडील महादेवराव पाटील यांच्याशी वसंतदादांचे निकटचे संबंध होते असंही पाटील यांनी म्हटलंय। अक्कलकोटमध्ये काँग्रेसचा विचार एवढा बळकट आहे की येथील काँग्रेस कार्यकर्ते सामान्य माणसाला नेता बनवू शकतात आणि त्यांना खालीही उतरू शकतात। तुम्ही एकत्र मोठ बांधली आणि आम्ही सर्व तुमच्या पाठीशी राहिलो तर पुढचा आमदार मल्लिकार्जुन पाटील असतील असंही पाटील यांनी म्हटलंय।